नमस्कार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया विशेष बातमीपत्र। नांदेड येथील तामसा येथील शाळेतील मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना या ठिकाणी घडली आहे। तामसा शहरातील एका मुख्याध्यापकाने शाळेतील अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला। त्यानंतर मुलीला तुझा व्हिडिओ माझ्याकडे असल्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला। यात गर्भवती झालेल्या त्या मुलीला मुख्याध्यापकाने नांदेडला नेऊन सदरील मुलीचा गर्भपात केला आहे। नांदेड जिल्ह्यातील हातगाव शाळेचा मुख्याध्यापक तथा राजकीय नेत्याच्या जवळचा कार्यकर्ता असलेल्या राजूशिव चव्हाण याने नांदेडचे पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखविण्याचा बहाणा करत एका अल्पवयीन विद्यार्थिनीला चारचाकी वाहनातून सोबत नेले आणि पाण्यात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर कुणाला सांगितल्यास तुझा बनवलेला व्हिडिओ व्हायरल करेल असे सांगून वारंवार विद्यार्थिनीवर अत्याचार करत सदरील घटनेची चित्रफित व्हायरल करण्याची संबंधित मुख्याध्यापकाने धमकी दिल्याच्या नंतर घडलेला प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला। आईच्या मदतीने सदरील विद्यार्थिनीने संबंधित पोलीस स्टेशन गाठून त्या ठिकाणी फिर्याद दिली। आरोपी शिक्षक राजूसिंग चव्हाण यांच्यावर पोक्सो अंतर्गत अॅट्रोसिटीसह विविध कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अत्याचाराच्या विरोधात आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापले प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला। आरोपी शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी या ठिकाणी केली आहे। माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ही विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची असून नराधाम मुख्याध्यापक 2 वर्षापूर्वी हरडप येथील शाळेत शिक्षक होता। संस्थेअंतर्गत बदलीतून थेट मुख्याध्यापक म्हणून तामसा येथे तो आला होता। सदरील घटनेत जो काही बेकायदेशीर गर्भपात करणारा डॉक्टर कोण याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे। रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अहमदपूर, लातूर।